नमः। ओम श्री साईनाथाय 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 नमः। बस 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 सगळ्यांना एनर्जी देते चालू आहे. टवटवीत झाले सगळ्यांना टवटवीत. अजून 10 किलोमीटर चालू. सकाळीचे 10 वाजले आहेत आणि हॉल्टवर आत्ता जस्ट पोचलो आहे. पालखी माझ्या 5-10 मिनटं आधी आली असेल. मागे राहिलेलो कारण की जरा बॅटिंग करायला गेलेलो. पाय खूप दुखत आहेत आता सध्या. अकड येत आहे फक्त आणि बसल्यानंतर तर जाम होऊन जातात पाय एकदम. बघूया आता ह्याच्यानंतर नाश्त्याला काय बघूया. दाखवायला भेटलं तर दाखवेन कारण की फोनमध्ये बॅटरी पण नाही. फोनची बॅटरी संपत आली आहे. सध्या ऊन वाढलंय आणि गर्दी पण वाढली आहे. गर्दी वाढायचं कारण म्हणजे जेव्हा मानेच्या 3 पालख्या एकत्र येतात तेव्हा गर्दी ऑटोमॅटिक वाढते. माझ्या मागे पुढे म्हणजे सगळीकडे साईलीला, साई सेवक आणि साई नंदनी 3 मानेच्या पालख्या एकत्र चालल्या आहेत एका दिशेकडे. मग गर्दी तर वाढणारच. ग्रेट भेट होणार आहे. ग्रेट भेट होणार आहे. दरवर्षी होते. दरवर्षी मी तर साई सेवक आणि साई नंदनीचा म्हणजे मी तर इंस्टाग्रामवरच बघतो ग्रेट भेट किंवा कोणाच्या स्टोरीवरती. आज प्रत्यक्षात बघीन. बघूया कशी होते ग्रेट भेट. साईराम. साईराम दुपारच्या हॉल्टवर थांबलो आहे. दुपारचं हॉल्ट आहे पांडवली. इकडे आता गंगा येणार आहे म्हणजे गंगा आली आहे ऑलमोस्ट. गंगा जी आहे ती डोक्यावरून चांदीच्या कळसातून शिर्डीपर्यंत न्यायची आहे. आणि आज जरा विशेष जेवण वगैरे आहे. मागे आहे ह्या साईडला. आम्ही इथे बसलो आहे. कदाचित हे शोरूम बनणार आहे. शोरूमच्या उद्घाटनाआधी आम्हीच उद्घाटन करून मोकळे झालो आहे. हे बघा आल्या आल्या पाय एवढे दुखत होते ते आल्या डायरेक्ट झोपलो. ऊन पण खूप आहे. थोडे दुखत आहेत पाय. आंघोळ केल्यानंतर जरा बरं वाटलं. जाऊया जेवायला. जरा चैन तुटली आहे ती नीट करतो. जाऊया जेवायला. बघूया जेवायला काय काय झाली. पानांच्या पत्रावळ्या खूप वर्षांनी बघतोय. पानांच्या पत्रावळ्या सुकलेल्या पानांची पत्रावळी आहे. आजचं जेवण हे आहे 2 चपात्या, भात, डाळ, मूग आणि मुगाचा रस्सा. मूग आणि वाटाणे मिक्स आणि सलाड आहे. शेव आणि लाडू. आणि तो तिकडे लाडू बसलाय.
आता पालखी निघते आहे. सगळी पॅकिंग बिकिंग झाली आहे सगळ्यांची. सगळे आता सदरे वगैरे घालून रेडी आहेत, कारण की आज गंगा आलेली आहे. गंगा शिर्डीपर्यंत नेणार आहे आम्ही. आणि कदाचित गंगा जी आहे जी चांदीच्या कळसामध्ये आहे. तर आता जाऊन घेऊया आपण पण थोड्या वेळ डोक्यावरती. बॅलन्सिंग केली आहे. हां बॅलन्सिंग केली आहे. कसली? हां, बॅलन्सिंगची प्रॅक्टिस कालच केली आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघा. आजच केली आहे सकाळी. बघूया. कसा आहे? बरं आहे. नाश्ता केलास? मला एक क्वेश्चन होता, तुझी पालखीत कितवं वर्ष आहे? आता पालखी 16 वर्ष आहे. 16 हो आईच्या. जाऊन तुझं हे पालखीबद्दल 2 गोष्टी सांगू शकतोस? म्हणजे पालखीबद्दल 2 गोष्टी काय? पालखीबद्दल 1000 गोष्टी सांगू शकतो. ओम साईराम. ओम साईराम. साक्षात ईश्वरा. खूप टायमानंतर परत एकदा कॅमेरा चालू करतोय, कारण की खूप जुनी आठवण परत समोर आली आहे. लास्ट टाइम जेव्हा रायडिंग करायचो बाईकवरती, तेव्हा हा मागचं हॉटेलवर आम्ही स्टे केलेलं. त्याआधी जर ब्लॉग बघत असतील तुला माहिती आहे, आशिष आणि आपला गोकुळवाला दर्शन डेंडो आणि घोडा या हॉटेलमधले जाम भारी भारी किस्से आहेत. आता ते लक्षात आले, जे लोकांना माहिती नाही. रायडिंगचा शिर्डीचा एक ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये दाखवलं आहे. तू बघून घे. चालत राहूया. पाय दमले आहेत अक्षरशः. पायानी दाखवलं आहे की बस झालं आता, पण थकले तरी पाय माझे. ठीक आहे, थकले तरी पाय तरी चालायचं आहे आणि चालणार.